जय शिवराय मित्रांनो, श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी क्रीडा संकुल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित आहे। चिंचवड गावचे इतिहासकार संतोष चंदने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज कार्यक्रम ठेवलेला आहे। तर आता थोड्याच वेळात आपण त्यांच्याकडून सर्व शस्त्रांची माहिती घेऊ आणि आपला इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करू। नमस्कार मित्रांनो, तर आता आपल्यासोबत चिंचवड गावचे इतिहासकार संतोष सर आलेले आहेत। तर ते आता आपल्याला या सगळ्या शस्त्रांबद्दल आपल्याला थोडी माहिती देणार आहे। तुम्ही मी संतोष चंदने शिवाई संस्था शिवशस्त्र गाथा या संस्थेच्या अंतर्गत अनेक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक शस्त्रांचं प्रदर्शन भरवत असतो। यंदा चिंचवडमध्ये श्री मोरया गोसावी क्रीडा संकुल गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे। आपण इथं जे ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन पाहता त्यामध्ये सुरुवातीला आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्र दिसतंय ते समकालीन चित्र आहे आणि त्या चित्रामध्ये जे आहे उपलब्ध ते आता ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे आहे। आणि या चित्र एका डच चित्रकाराने हे चित्र काढून घेतलं आणि ते डच चित्रकार त्या डच भाषेत म्हणतो सावलेज ऑर्टिझोस्ट ही एक डच भाषा आहे, डच मध्ये लिहिले म्हणजे मराठ्यांचा राजा कोण तर शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज। तर हे समकालीन चित्र आणि या समकालीन चित्रामध्ये शिवाजी महाराजांच्या हातांमध्ये काही शस्त्र दिसतात, त्यामध्ये मराठा धोप, पट्टा आणि काही कट्यार दिसतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या 3 तलवारी होत्या जगदंबा, तुळजा, भवानी, या छत्रपतींच्या तलवारीचा उल्लेख आपल्याला अनेक भक्तींमध्ये मिळतो आणि त्यांचा जो पट्टा होता तो यशवंत नावाचा पट्टा होता। या तलवारींचा आपण मराठ्यांचा तलवारीचा दबदबा होता, अत्यंत विश्वासू आणि घातकी तलवार ज्या तलवारीचा दबदबा होता आणि जिथपर्यंत घोड्याच्या टापावर या तलवारीच्या पातीचं पातळ पोचलं तिथपर्यंत मराठा साम्राज्य पसरलं होतं असं म्हटलं जातं। असे शिवाजी महाराजांच्या 3 तलवारी बाजूलाच बघा तर फिरण पद्धतीची तलवार आहे। शिवाजी महाराजांचा जो पट्टा होता तो यशवंत नावाचा होता पट्टा। ही एक प्रकारची तलवार आहे, जसं तलवारीमध्ये मूठ सुरक्षित आहे तसं तुमचा या पट्ट्यामध्ये दुधारी तलवार आहे, ती खोपड्यापासून तर मुठीपर्यंत हा हात सुरक्षित आहे। त्यानंतर या सगळ्या प्रकारच्या तलवारी होत्या, याचा अर्थ म्हणजे जैसे ज्याचे अश्वबल तैसी त्याची पृथ्वी, त्याचा अश्वबल चांगलं आहे तो अख्ख्या पृथ्वीचा मालक आहे। मग या अश्वबलासाठी लागणाऱ्या तलवारी कुठल्या तर या सरळ पत्त्याच्या तलवारी। या सरळ पद्धतीच्या तलवारी जर अश्वबळामध्ये वापरत असतील मग तुम्ही जर पायदळात लढतात, जमिनीवर लढतात तर तुम्हाला कुठल्या तलवारी पाहिजे तर अशा या वक्र तलवारी असतात। आपण एक प्रकारच्या धोप पद्धतीच्या तलवारीत सरळ पात्याची तलवार घोडदळातली आणि वक्र पात्याची तलवार ही पायदळातली। अशा पद्धतीच्या आपल्याकडे या प्रदर्शनात एक 22 प्रकारच्या तलवारी लावल्या। मोहम्मद पैगंबराच्या संदर्भाच्या तलवार येतात किंवा त्याच्यानंतर जे काही खलिफे आले त्यामध्ये जे काही तलवार वापरायची ते स्प्लिट टिप सॉर्ट्स म्हणून तलवार वापरायचे। त्या स्प्लिट टिप सॉर्ट तलवारचं म्हणजे करबलच्या युद्धामध्ये वापरली होती पैगंबर, त्यानंतर त्याचे खलिफे अशा पद्धतीची एक त्यांची एक तलवार आहे जुल्फिकार नावाची, अत्यंत वक्र आणि काही धार्मिक विधीसाठी विशिष्ट वापरली जाते। त्यानंतर तसे आपल्याकडे 18 टोपेकरांचं परकीय आक्रमण झालं आणि या परकीय आक्रमणाबरोबर जे 18 टोपेकर आले त्यामध्ये विशेषतः आपण गार्ड ऑफ ऑनरसाठी वापरणारी ब्रिटिश तलवार, युरोपियन पद्धतीची तलवार आणि जापनीज काटना, या 2 तलवारी त्या विशेषतः बास्केट हिल पद्धतीच्या आहेत आणि एकदम स्लाइस तुकडे करून मारण्यासाठी वापरतात तर ती काटना पद्धतीची तलवार आहे। त्यानंतर एक महत्वाचं शस्त्र त्याच्याकडे प्रतापगडच्या युद्धामध्ये खूप महत्वाचं मानलं जातं। प्रतापगडचं युद्ध एक सायकोलॉजिकल वार आहे। जेव्हा अफजल खान आदिलशाहीचा सरदार महाराजांकडे आपल्याकडे चालून आला तेव्हा तो येताना असं आलेला नाहीये, तो स्वतःला बुटसकीन म्हणून घेतोय। बुटसकीन म्हणजे मूर्ती दुभांजक, मूर्तीचा तुकडे तुकडे किंवा त्यांना असा नाश करणार आहे। तेव्हा तो आला तेव्हा त्यांनी तुळजापूरच्या भवानीवर आणि पंढरपूरच्या विठ्ठलावर हात घालण्याचा प्रयत्न केला। तेव्हा महाराज म्हणले हा 32 दाताचा बोकड आपण प्रतापगडच्या भवानीला मारायचं आणि मग महाराजांनी प्रतापगडच्या युद्धामध्ये जी 2 महत्वाची शस्त्र वापरली त्यामध्ये वाघनख आणि बिचवा। बिचवा हा शब्द बिचवा विंचू या शब्दाचा अपभ्रंश आहे आणि बिचवा जसं नांगींनी दंश करून माणूस तडफडून मरतो रक्ताने तसं या नांग्यांना विष लावलेला असतो। अशा पद्धतीने ही 2 शस्त्र महाराजांनी वापरून अफजल खानाचा वध केला आणि 32 दाताचा बोकड तुळजापूरला भवानीला मारलेले, असं एक पद्धतीचं तलवार। त्यानंतर इथे तुम्हाला फायर आर्म दिसतील, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा वापरला, पण त्यानंतर पानिपतच्या काळामध्ये जेव्हा गनिमी कावा जे तुमच्या मैदानावर लढायला महत्व आलं आणि मग या टायमाला जो पद्धतीमध्ये तलवारीमध्ये तो वापरतात बंदुका आणि तोफा यांना महत्व आलं। याच्यामध्ये विशेषतः डबल बॅरल, सिंगल बॅरल सगळ्या चाचणीच्या बंदुका आहेत आणि याच्यामध्ये लागणारे जे बारूद असते ते ठेवण्यासाठी या बारूददान आहेत। विशेषतः तोफांमध्ये म्हणाल तर कलाल बांगडी, लांडा कासा, पती लष्कर, मलिक मैदा अशा बऱ्याच तोफा आहेत की ज्यामध्ये विशेषतः लांब पल्ल्याच्या तोफा म्हणून गणल्या जातात। असे ही
छोटी छोटी शस्त्र सुद्धा अत्यंत विश्वासू आणि घातक आहे. महाराजांनी एक एवढं दाखवलं की जर तुमचं नेतृत्व श्रेष्ठ असेल तर हजारो तलवारींचे युद्ध एका वाघनखावर जिंकता येतो. हे महाराजांनी या युद्धातून दाखवलेले. त्यानंतर इथं शूल आणि भाले, भगवान शंकराचं जे महाभारत आपण रामायणामध्ये आपण बघतो जी शस्त्र वापरतात ते मुळात एक शूल नावाचं शस्त्र आहे. भगवान शंकराने त्याला अधिक आक्रमण आणण्यासाठी अजून 2 शूल जोडले म्हणून तो शूलचा पूर्ण त्रिशूल झालेला आहे. त्यामध्ये 2 शूल, एक 2 असलेले त्रिशूल आणि नुसतं शूल. शूल म्हणजे अणुपूरचं जरा कुठलंही टोक असलेलं शस्त्र. अशा पद्धतीने ही 3 आपण अनेक ठिकाणी धार्मिक विधीमध्ये किंवा अनेक देवदेवतांच्या हातामध्ये बघतो. तुळजापूरला आपण महिषासुर मर्दिनीने जो महिषासुराचा वध केलाय जेव्हा ते शस्त्र वापरले तेव्हा शूल नावाचं शस्त्र आहे. त्यानंतर याच्यामध्ये अजून भाल्यांचे वेगवेगळे प्रकार येतात. अश्वकुंत, गजकुंत, पदाधिकारी, घोडदळात लढणारा, हत्तीदळात लढणारा आणि पायदळात लढणारा असे भाल्यांचे वेगवेगळे प्रकार या प्रदर्शनामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं अजून एक महत्वाचं शस्त्र म्हणजे गुर्ज, मोठमोठ्या ढाली आणि चिलखत फोडण्यासाठी गदा, भाला आणि कुऱ्हाड या 3 पासून एक शस्त्र बनलेले. याला संस्कृतमध्ये तोमर सुद्धा म्हटलं. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये या शस्त्राचा उल्लेख सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज जे वापरते त्याचं नाव होतं शंभू प्रसाद. असे वेगवेगळ्या पद्धतीचे 2 गुर्ज इथं गदा आहेत. आपण जसं आक्रमण करतो तसं तेवढं संरक्षणालाही महत्व असतं आणि या संरक्षणासाठी जी काही महत्वाची साधनं असतात त्यामध्ये असतं चिलखत, शिरस्त्राण आणि दस्तार. याच पद्धतीने मोठमोठ्या ढाली असतात. त्या ढाली संरक्षणासाठी वापरतात. तिथं उंटाच्या काठीची, गेंदाळाची, पोलादाची अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ढाली, चिलखत, दस्तान आणि हे आपण पूर्ण इथं शिरस्त्र हे सगळं पूर्ण चिलखत म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी वापरणारी साधनं आपण इथं लावलेली. त्यानंतर इथे एक महत्वाचं शस्त्र आहे खांडा. जेजुरीचा खंडोबाला आपण कधी गेलं तर तिथं 40 किलोचा खांडा बघायला मिळतो. ऍक्च्युअली जेजुरीचा खंडोबा हा मल्हारी मार्तंड आहे आणि त्याचं जे महत्वाचं शस्त्र आहे ते खांडा आहे म्हणून तो खंडोबा ओळखला जातो. आणि नवमीला आपण पूजा केली जातो खंडे नवमी म्हणजे तो खांडा नवमी म्हणजे शस्त्रपूजन आहे. आणि या शस्त्राची निर्मिती ब्रह्मदेवाने एका यज्ञाद्वारे केली होती आणि जेव्हा ही यज्ञ झाला तेव्हा शस्त्र निर्मिती झाली तेव्हा अखंड पृथ्वीची डळमळणी होती. तेव्हा ब्रह्मदेवाने म्हटलं की फक्त असुरांविरुद्ध शस्त्र लढलं जाईल. असं एक खांड मराठ्यांचा असतो, राजपूतांचा असतो, हिंदूंचा असतो, असे शिखांचा असतो. असे वेगळ्या पद्धतीचे खांडे आपल्याला बघायला मिळतात अनेक ठिकाणी. त्यानंतर इतर बरेचसे अशी शस्त्र आहेत. तुम्ही कट्यारी आहेत, नंतर मारू नावाचं शस्त्र आहे, जगनाले शिरस्त्राण फोडण्यासाठी वापरतात. माडू आक्रमण आणि संरक्षण या 2 शस्त्रांसाठी वापरतात. इथं संगिरी आहेत, बंदुकीमध्ये पुढे लावण्यासाठी भाल्यासारखं बंदुकीला अटॅचमेंट असतं. त्यानंतर दक्षिणेकडचे भाले यती म्हणून. त्यानंतर इथं मारू नावाचं शस्त्र आहे. काळविटाच्या प्राण्याच्या शिंगापासून बनवलं गेलेलं शस्त्र त्याला अधिक आक्रमण करण्यासाठी पुढे भाल्याची पाठी जोडली जातात आणि ढाल जोडली तर आक्रमण आणि संरक्षण हे दोन्ही शस्त्रांमध्ये बघायला मिळतं. दक्षिणेकडचं शस्त्र हे मारुका. ते जगनाले शिरस्त्रांचं कोणी घातलं असेल हेल्मेट ते फोडण्यासाठी जे शस्त्र असतं ते जनरल पॉइंटेड बॅटलेक्स म्हणून याला ओळखला जातो. तलवारीचे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये पट्टीसा आणि किल थोडे दिसायला एक सारखे असलं तरी दोघांचा थोडे उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. छोट्या छोट्या संशयी भाग. त्यानंतर इथं या प्रदर्शनामध्ये पर्शियन शस्त्र काही त्यामध्ये जंगली आहे, पेशकपत आहे, कळत आहे. ही शस्त्र म्हणजे जसं आपण मराठा लोक किंवा इतर सगळे लोक कट्यार वापरतात. कायम शेल्यामध्ये असते किंवा कमल्यामध्ये असते. हंगेल लढायला जर काही झालं तर इमर्जन्सी म्हणून ती कट्यार काढली जाते. त्याच पद्धतीने कट्याराच्या म्हणजे पर्शियन लोक सगळे विशेषतः पेशकपत वापरतात. पेशकपत म्हणजे पुढून हातात पकडायचं शस्त्र मोठीमध्ये. त्यानंतर आपण त्याच्या पद्धतीने छुरिका आहे. त्याच्या छुरिका आहे त्या पद्धतीने छुरिकेचं त्या पर्शियन भाषेमध्ये कर्ज म्हणलं जातं. त्या पद्धतीची कर दक्षिणेकडच्या वेगळ्या पद्धतीचे कत्ती, कट्यारी, कत्ती, कोयता आणि आराऊ अशी वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्र आहे. एखाद्याची कत्तल करण्यासाठी आपण शब्द वापरतो तर त्यासाठी कोयता किंवा कत्ती वापरली जाते. मोठींची वेगवेगळ्या पद्धतीची नावं आहे. आणि त्यानंतर अंकुश आपण इथे शस्त्र बघा. त्या अंकुश मध्ये गणपतीच्या हातातले जे काही शस्त्र आयुध आहे गणपतीच्या हातामध्ये गेले बघा 2 आयुध बघा गेले परशु आणि अंकुश. एखाद्या गोष्टीवर नियंत्रण असले किंवा महाराजाच्या हातातलं शस्त्र थोडा मोठा ऐकला नियंत्रणामध्ये ठेवतो तेच गणपतीच्या हातामध्ये बघायला मिळेल. अंकुश हा वरून देवाला गणपतीला दिलेला आहे. त्यानंतर परशुच आपण एक प्रदर्शनामध्ये या पद्धतीचे परशु आहेत, बळी द्यायचे कुऱ्हाडी आहेत, तलवारीचे वेगवेगळे प्रकार आहेत. इथे पण कोयता आहे. नंतर दक्षिणेकडे इंडो इस्लामिक पद्धतीची तलवार आहे. ही पद्धती
तलवार ही नया तलवार म्हणून 1911 ओळखलं जाते. त्यानंतर पुण्याच्या पुराणी जे अंतर्मुख असतात विश्वनाथ पुराणी टेस्ट करून मगाही सांगितलं आणि काय म्हणजे त्यांची इकडचे शस्त्र विशेषतः विजयनगर साम्राज्यामध्ये जे तुम्हाला बघायला मिळतात ही शस्त्र या प्रदर्शनात झाली आहे. त्यानंतर गुप्त शस्त्रांमध्ये अजून काही शस्त्र येतात त्यामध्ये आणखी ते वेगळ्या पद्धतीचे गुप्त शस्त्र येतात ते काही टायमाला त्याचा एमर्जन्सी फंक्शन तयार होतो पण प्रकार आणखी ते संधी हातगाडीचं शस्त्र एखाद्याचा काळजाचा ठाव घेणार म्हणतो आपण काळजाचा ठाव घेणे काळजाने करणार किंवा रक्तस्राव करणार ते म्हणजे जांभिया पद्धतीचं शस्त्र. पुढे ते जांभिया अरेबिक पद्धतीचे आपल्याकडे हिंदुस्थानात बनवले गेले ते छोटे म्हणजे इंडियन टायगर ही दोन छोटे शस्त्र तलवारीच्या मोठी बरोबर तलवारीचे पाती कसे असतात बघितली वेगवेगळ्या कटारी. परत विजयनगर साम्राज्याकडे आलो होतो आपल्याला वेगवेगळे कटारी बघायला मिळते. त्यामध्ये ही विजयनगर कट्या त्याच्यामध्ये आपल्या कट्यासारखे लोक सुरक्षित आहे. त्यानंतर चिलाना दक्षिणेकडचं शस्त्र अजून इथं सुदनपट्टा नावाचं एक शस्त्र दुसऱ्या विजयनगर साम्राज्यासारखं अजून दुसरी दोन शस्त्रे त्यामध्ये म्हणजे विजयनगर साम्राज्याचा सुदनपट्टा म्हणजे विनाशकारी शत्रूचा नाश करणारा असा अर्थ होतो. वेगवेगळ्या पद्धतीचे भालेचं सांगितलं हाताला गजकुंत रसकुंत अशा वेगळ्या पद्धतीचे भाले शुक्लक वापरतात ते तेगा शिरोई प्रांत राजस्थानात वापर करणारा सिरोई तलवार शमशेर जे मुस्लिम पद्धतीचे लोक वापरतात पर्शियन शब्द आहे तलवार मराठी आहे तसा शमशेर हा एक पर्शियन शब्द आहे. त्यामुळे त्यानंतर तिथे शस्त्र नेण्याला परवानगी नाहीये पण स्वतःच्या सुरक्षितेसाठी एक शस्त्र आहे म्हणून काठीमध्ये घेऊन जातो त्याला गुप्ती म्हणतात पण स्टिक शॉट्स म्हणून ओळखले जाते. परत छुरिका परत इथं वेगवेगळ्या पद्धतीचे आरावर दक्षिणेकडचे शस्त्र स्वयंरक्षणासाठी वापरतात. त्यानंतर विशेषतः दोन शस्त्र जबरंगा आणि गोफण. जबरदंड म्हणजे नोट पकडल्याने फिरवले की त्याचे पुढे जे प्लेट्स आहेत ते कंठामध्ये जातात आणि रक्ताच्या चिलकांड्या होतात. असं एक देवीच्या हातामध्ये पकडलेले बघायला मिळतं फरीक नावाचं शस्त्र वेगवेगळ्या तलवारी आणि अशी बरीच काही शस्त्र आहेत आपण तिथं बघितलेली आहेत. आणि या शस्त्रांचं आपण बघाल पूर्वी खूप ठिकाणी आपण देवतांच्या हातामध्ये आयुध बघतो. ही आयुध कशासाठी असुरांचा वध करण्यासाठी. पूर्वी ही देवी होती तेव्हा द्विमुखी होती द्विभुज होती. आता द्विभुज चतुर्भुज अष्टभुज दशभुज द्वादशभुज आणि अष्टदशभुज म्हणजे ही देवी 2 हातापासून तर 18 हातापर्यंत गेली आणि 18 हातापर्यंत गेली तोपर्यंत तिच्या देवीच्या हातामध्ये आयुध पण वाढत गेली. आणि याच आयुधांच्या जोर असुरांचा नाश केला शिवाजी महाराजांनी असुरूपी अनेक मुघलांचा नाश केला. अशी शस्त्र आपल्या सर्वांना वंदनीय आहे पवित्र आहे. धन्यवाद. मला इथं प्रदर्शन लावण्यासाठी या मंडळांनी संधी दिली. तर आता सरांनी आपल्याला या सर्व शास्त्रांबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. तर यावरूनच आपल्याला कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलंय ते उभं करताना म्हणजे प्रत्येक शत्रू किंवा मुघल कोणी असेल त्यांच्याकडे जाताना यातला एकूण एक हत्यार त्यांच्या सोबत असायचा. यावरून आपली पण सुरक्षा राहायची आणि जरी कोणी घात करायचा प्रयत्न केला तरी गुप्त हत्यार वापरून त्यांचा नायनाट केला जायचा. असं या सरांच्या माध्यमातून आपल्याला मंडळाच्या वतीने इथं आपल्याला शस्त्र प्रदर्शन आज ठेवता आलंय आणि यामुळं सर्व जे नवीन पिढी आहे त्यांना सर्वांना इतिहास जाणून घ्यायला मिळाला इथं. तर अशाच प्रकारे तुमचा प्रतिसाद राहू द्या आणि सर तुम्हाला पण पुढच्या वाटचालीसाठी अजून शुभेच्छा. धन्यवाद.